मुलांकडून अभ्यास स्वतः आपण करून घ्यायला पाहिजे का त्यांचा त्यांना करू द्यायला पाहिजे? मिसबिहेव केल्याबद्दल मार द्यायला पाहिजे का जाऊ द्यायला पाहिजे? पनिशमेंट हार्श का सोपी? असे अनेक प्रश्न आपण सोडवत असताना आपली पॅरेंटिंग स्टाईल तयार होते. आज या व्हिडिओमध्ये दिलेली जी क्विज आहे ती तुम्ही जरूर देऊन बघा आणि तुमची पॅरेंटिंग स्टाईल कोणती आहे हे ठरवा. त्याचबरोबर एक्सपर्ट्सनुसार 4 पॅरेंटिंग स्टाईल पैकी सर्वोत्तम कोणती हे सांगणारा हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. साठी एक झटपट क्विज घेणार आहोत. त्या क्विज वरून तुम्हाला ठरवता येईल की तुम्ही कुठल्या प्रकारची पॅरेंटिंग स्टाईल करत आहात किंवा फॉलो करत आहात. 4 प्रकारच्या पॅरेंटिंग स्टाईल्स आहेत: टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. ही क्विज घेताना तुम्ही तुमचा कलर कोणता आहे तो लक्षात ठेवा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतानंतर कुठल्या कलर तुम्ही चूज केलेला आहे, फोकस ऑन दॅट कलर. इट कॅन बी ऑरेंज, इट कॅन बी ग्रीन, ब्लू और येलो. क्वेश्चन 1. माझ्या मुलाने जर अभ्यास वेळेत केलेला नाही तर मी त्याला पनिशमेंट देते का? मग टीव्ही किंवा टीव्ही न बघण्याची, गेम न खेळण्याची किंवा मित्रांसोबत न खेळण्याची पनिशमेंट देते का? तर याचे उत्तर असू शकतं ऑलवेज, अर्थात नेहमी मी असं करते. नेव्हर, मी असं कधीच करत नाही. कधी कधी मी असं करते, म्हणजे कधी त्याला पनिशमेंट देते, कधी कधी पनिशमेंट देत नाही, किंवा मी असं काही रूलच बनवलेला नाहीये. सो कलर लक्षात ठेवा, तुमचा कुठला कलर आहे, ऑरेंज, ब्लू, ग्रीन का येलो. क्वेश्चन 2. माझ्या मुलाने जर मिसबिहेव केलं तर मी त्याच्यावरती जोरजोरात ओरडते. ह्याचे ऑप्शन असू शकतात: 1 की नेहमी मी असं ओरडते, ऑलवेज, समटाइम्स, कधी ओरडते कधी नाही ओरडत. 3 नेव्हर, म्हणजे मी त्याला कधीच ओरडत नाही, त्याने कसंही बिहेव केलं, तो कसाही वागला तरी मी त्याच्यावरती ओरडत नाही. किंवा 4th ऑप्शन इज मला माहितीच नाही, मी लक्षच देत नाही. 3rd क्वेश्चन. माझ्या मुलाने जर मिसबिहेव केलं तर मी त्याला फटके देते. याचं उत्तर असू शकतं ऑलवेज, मी नेहमी त्याने कधीही मिसबिहेव केलं, त्याचं काहीही न ऐकून घेता त्याला फटके देते, दॅट इज ऑलवेज. 2 समटाइम्स, मी त्याचं काही ऐकते आणि मग विचार करते की फटके द्यायची गरज आहे का. 2 3rd, मी त्याला कधीच फटके देत नाही, फटके देणं चुकीचं आहे, त्याला स्पँकिंग करणं चुकीचं आहे. 4th इज मला नाही माहिती. म्हणजे क्वेश्चन 4. एखादी गोष्ट करून घेताना मी त्याला नेहमी सतत इन्स्ट्रक्शन देत असते की ही गोष्ट अशीच व्हायला पाहिजे. सो ह्याचे ऑप्शन्स असू शकतात ऑलवेज, म्हणजे नेहमी सतत इन्स्ट्रक्शन देते, जसं मला पाहिजे तसंच झालेलं पाहिजे. 2nd समटाइम्स, मी कधी कधी इन्स्ट्रक्शन देते, कधी कधी त्याला करू देते. 3rd नेव्हर, मी त्याला कधीच इन्स्ट्रक्शन देत नाही, मला असं वाटतं की ठीक आहे तुला पाहिजे तसं कर, तू जे करतो ते बरोबरच आहे. 4th ऑप्शन, मी खूप बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. क्वेश्चन 5. मी माझ्या मुलाला घरातलं काम करायला सांगते आणि मग त्याने ते काम वेळेत केलंच पाहिजे असा माझा नियम आहे. याचे उत्तर असू शकतात ऑलवेज, मी त्याला नेहमी काम सांगते आणि नेहमी त्याने बिना काहीही सांगता, न एक्सप्लेनेशन देता ते कम्प्लीट केलंच पाहिजे, ऑलवेज केलं पाहिजे. 2nd ऑप्शन समटाइम्स, म्हणजे कधी मी त्याला सांगितलं पण कधी त्याने नाही केलं तर मला म्हणजे चालतं. 3rd ऑप्शन इज नेव्हर, मी त्याला घरातले कामच देत नाही, तो माझा छोटा मुलगा आहे, मी त्याला कसं काम करायला पाहिजे, माझ्या परीने मी सगळं करणार, पण त्याने कुठलंच काम नाही केलेलं पाहिजे. 4 इज मी खूप बिझी आहे, मला नाही माहिती, मी काही असे कामाचं सेपरेशन करत नाही, घरात खूप गोष्टी करायला लोक आहेत, सो मी काही त्याला घरातलं काम म्हणजे देत नाही. क्वेश्चन 6. तुमचा या गोष्टीवर विश्वास आहे का की मुलांचं लहानपण एकदाच येतं म्हणून त्यांना सगळ्यात चांगल्यात चांगल्या गोष्टी आपण नेहमीच द्यायला पाहिजे, असा या गोष्टीवरती तुमचा विश्वास आहे का? ऑप्शन असू शकतात नेव्हर, मला असं कधीच वाटत नाही. 2nd ऑप्शन असू शकतं कधी वाटतं कधी नाही वाटत. 3rd ऑप्शन इज ऑलवेज, मला नेहमी असं वाटतं की तो त्यांचा बेस्ट टाइम असण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजे ज्यांना. तुम्हाला असं वाटतं का की घरात एक उत्तम आयडियल वातावरण दिलं की मुलं त्यांचे त्यांचे चांगले वाढतात? ऑप्शन असू शकतं नेव्हर, असं मला अजिबात कधीच वाटत नाही की चांगलं वातावरण इज इक्वल टू चांगले मुलं. 2nd ऑप्शन समटाइम्स, मला कधी कधी वाटतं की चांगलं वातावरण दिलं आणि त्यांचं त्यांना जर वाढू दिलं तर ते चांगले होऊ शकतात. 3rd ऑप्शन इज ऑलवेज, मला नेहमी वाटतं की त्यांना चांगलं वातावरण दिलं, सगळ्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळवून दिल्या की ते चांगलेच होणार आहेत. किंवा 4th ऑप्शन न्यूट्रल. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास आहे का की जर एखादी गोष्ट तुमच्या मुलाने केली नाही तर त्याला अशी एक स्ट्रॉंग पनिशमेंट देणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला ती लक्षात राहील आणि नेक्स्ट टाइम तो ट्राय करेल की ती मिस्टेक त्याच्याकडून होणार नाही.
सो याचे ऑप्शन असू शकतात ऑलवेज, मला नेहमी काहीतरी हार्श स्ट्रॉंग पनिशमेंट देणं गरजेचं आहे असं नेहमीच वाटतं. समटाइम्स मला वाटतं की कधी द्यायला पाहिजे, कधी नाही द्यायला पाहिजे. नेव्हर, म्हणजे कधीच अशा पनिशमेंट्स वगैरे नाही द्यायला पाहिजे. माझा काही पनिशमेंट्समध्ये वगैरे विश्वास नाही आहे. मुलांना वाढू द्यायला पाहिजे, त्यांना काही पनिशमेंट्स वगैरे द्यायला नाहीत पाहिजेत. अँड फोर, न्यूट्रल, म्हणजे माझं काही मत नाही आहे, मला नाही माहिती. तुम्हाला असं वाटतं का की तुमचं जे तुमच्या मुलासोबत रिलेशनशिप आहे ते म्हणजे इट्स लाईक अ वॉर लाईक सिच्युएशन आहे, की आपण जिंकलो, पॅरेंट्स जिंकले म्हणजे तेच देखील जिंकले, पण आपण जर हारलो तर ते देखील हारले, असा या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का? तुम्हाला असं वाटतं का की घरातले बॉस म्हणजे पॅरेंट्स आहेत, मुलांचं काहीही ऐकण्यात येणार नाही, आम्ही जे सांगतो तेच तुम्ही केलेलं पाहिजे? सो ऑप्शन असू शकतं ऑलवेज, मला नेहमीच वाटतं की वी आर द बॉस. टू, समटाइम्स वी आर बॉस, समटाइम्स दे आर बॉस. थर्ड, नेव्हर, मला असं अजिबात वाटत नाही, जे ते बोलतील तेच बरोबर आहे, ते सांगतात तसंच वागायचं. फोर्थ, न्यूट्रल. झटपट क्विज झालेली आहे. ऑरेंज, ब्लू, येलो का ग्रीन, तुमचा कोणता कलर जास्ती वेळेस तुम्ही उत्तरामध्ये कुठला कलर सिलेक्ट केलेला आहे तो आता तुम्ही लक्षात ठेवला आहातच. तर ह्यावरून आता आपण ठरवणार आहोत की तुमची पॅरेंटिंग स्टाईल कोणत्या प्रकारची जास्त आहे. ऑरेंज कलरचे उत्तर जर तुमचे जास्ती आले आहेत तर तुमची स्टाईल आहे ऑथॉरिटेरियन. ग्रीन कलरचे उत्तर आले आहेत म्हणजे तुमची पॅरेंटिंग स्टाईल आहे ऑथॉरिटेटिव्ह. येलो कलरचे उत्तर जास्ती आले आहेत म्हणजे तुमची पॅरेंटिंग स्टाईल आहे परमिसिव्ह. आणि ब्लू कलरचे उत्तर जर जास्ती आले आहेत तर तुमची पॅरेंटिंग स्टाईल आहे अनइन्व्हॉल्व्ड. ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंगचे जे काही फायदे आहेत ते असे आहेत की हे पालक नेहमी स्पष्ट नियम बनवतात, पण सिच्युएशननुसार ते नियम म्हणजे शिथिल ठेवतात. म्हणजेच ओके, म्हणजे काही प्रमाणात जर नियम पाळले नाही गेले आणि सिच्युएशन तशी असेल तर ते ओके म्हणतात. ते मुलांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल त्यांना ओरडतात अधूनमधून, पण त्यांचं जर नेहमी काही त्यांनी चांगली गोष्ट केली, छोटीच छोटी असली तरी त्यांचे पोट भरून कौतुक देखील करतात. त्याचबरोबर हे पॅरेंट्स जे असतात ते निंदा करतात, म्हणजे एखादी गोष्ट नाही आवडली तर त्यांना कटाक्षाने सांगतात, पण त्याचबरोबर ते मुलांना त्यांच्या कौतुकामुळे त्यांना ज्या काही गोष्टी मिळत आहेत, त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या याच्याबद्दल त्यांना सतत ते प्रोत्साहन देत असतात. आणि मुलांचं गैरवर्तन जे आहे ते टाळण्यासाठी आणि चांगलं जे करतात ते वाढवण्यासाठी ते नेहमी पॉझिटिव्हिटीचा उपयोग करतात. नेक्स्ट आहे ऑथॉरिटेरियन पॅरेंट. आता हे जे पालकत्व शैली याच्यातली पालक जरा कठोर असतात, म्हणजे ते जरा त्यांचं असं असतं की मी बोलेल तो कायदा, म्हणजे मी सांगितलेली गोष्ट जर ऐकली नाही तर त्यांना मुलांबद्दल एक म्हणजे ते आवडत नाही, त्यांनी सांगितलेलं त्यांनी ऐकलंच पाहिजे असं त्यांचा एक अट्टाहास असतो. जनरली काय होतं की अशा प्रकारे मुलांना शिकवण्याऐवजी ते शिक्षा किंवा त्यांच्या चुकांवरती नकळत का होईना भर दिला जातो अशा प्रकारच्या पालकत्व शैलीमध्ये, आणि मग दुर्दैवाने यांच्या सुसंवाद साधला जात नाही. परमिसिव्ह पॅरेंट्स असे असतात की त्यांना मुलांच्या कुठल्याच गोष्टीला त्यांच्या मनाला धक्का पोचवायचा नसतो, त्यांना पाहिजे ते हवं ते त्यांना द्यायचं असतं. म्हणजे मी लहान असताना मला ही गोष्ट अमुक अमुक मिळाली नाही म्हणून माझ्या मुलांना ह्या सर्व गोष्टी मिळाव्यात असा त्यांचा एक दृष्टिकोन असतो. ते दयाळू असतात आणि ते कधीच जनरली ॲज फार ॲज पॉसिबल मुलांना कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीत, म्हणजे तुला ही गोष्ट मिळणार नाही असं बोलून ते मुलांना निराश न करण्याच्या पूर्णपणे प्रयत्नामध्ये असतात. ते त्यांच्या मुलांच्या समस्या बोलण्याचं अधिक प्रोत्साहन करत असतात, पण काही वेळा ते चूक जरी झाली मुलांकडून तरी ते दुर्लक्ष केलं जातं, कारण त्यांना नाही म्हणायचं नसतं, त्यांना मुलांना ओरडायचं नसतं. आणि त्याचबरोबर असे पालक सहसा पालकांच्या भूमिकेपेक्षा मुलांना म्हणजे मित्र असल्याच्या भूमिकेवरती जास्ती त्यांचा एक कल असतो, जास्ती ते भर देतात. अनइन्व्हॉल्व्ड पॅरेंट नावाप्रमाणेच हे जी पालकत्व शैली आहे ही जनरली मुलांच्या वाढवणुकीसाठी चांगल्या प्रकारची शैली मानली जात नाही. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार असे पालक जनरली कुठलीही जबाबदारी मुलांच्या बाबतीत जबाबदारी घेण्यासाठी ते पुढाकार घेत नाही, कोणत्याही मर्यादा किंवा नियम निश्चित करत नाही, मुलांना कुठल्याही बंधनं घालत नाहीत, पार्टिसिपेटच करत नाही बऱ्याचशा गोष्टींमध्ये मुलांच्या. सो अशा प्रकारचे जे पॅरेंट्स असतात ते कदाचित कधी-कधी काही त्यांचे स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा इतर कुठल्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम असल्यानंतर ते अशा प्रकारचे एक इन्व्हॉल्वमेंट दाखवत नाही मुलांच्या वाढवणुकीमध्ये.
सो भरपूर रिसर्च केल्यानंतर, खूप सारे एक्सपर्ट्सची डेटा जमा केल्यानंतर एक्सपर्ट्स असे म्हणतात की ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग स्टाईल इज द बेस्ट पॅरेंटिंग स्टाईल दॅट यू शुड अडॉप्ट टू बी अ गुड पॅरेंट. सो ह्याचे जे काही फायदे आहेत ते आपण एक एक बघूया. सो एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग स्टाईल ही सगळ्यात बेस्ट पॅरेंटिंग स्टाईल आहे, तुम्ही अनुकरायला पाहिजे. यामुळे खूप सारे फायदे आहेत. मुलांना इंडिपेंडंट होण्यासाठी, त्यांची चांगली उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी या पॅरेंटिंग स्टाईलचा भरपूर असा फायदा होतो. या पॅरेंटिंग स्टाईलमध्ये तुम्ही नेहमी एक कम्युनिकेशन चॅनल ओपन ठेवता, त्यामुळे मुलांचे सोशल स्किल डेव्हलप होतात. त्याचबरोबर मुलांची एक मेंटल हेल्थ, मुलं नेहमी आपले प्रॉब्लेम्स आई-वडिलांसोबत शेअर करू शकतात. सो चांगली मेंटल हेल्थ त्यांची तयार होते. मुलं नेहमी चांगल्या प्रतीने उत्तरोत्तर प्रगती तर करतातच, पण त्याचबरोबर आजकाल जे डिप्रेशन, अँझायटी प्रॉब्लेम आहे त्यापासून त्यांचे प्रोटेक्शन होते आणि त्यांचं एक चांगली वाढ होते. आणि म्हणूनच ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग स्टाईल आपण अडॉप्ट करायला पाहिजे मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी. सो C2K अर्थात चला चॅट करू. ह्या सगळी इंटरेस्टिंग क्विज घेतल्यानंतर आणि सगळी माहिती मिळाल्यानंतर तुमची पॅरेंटिंग कोणती आहे, कोणत्या गोष्टी आपण नवीन शिकल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगले पॅरेंट्स बनण्यासाठी मदत होणार आहे हे तुम्हाला नक्की कळालं असेलच. हा व्हिडिओ तुम्ही जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या काही इम्पॉर्टंट टिप्स असतील तर जरूर मला कळवा. टिल देन C2K अर्थातच चला चॅट करू.